गोकर्ण माझं बागकामातलं पहिलं आणि खरं प्रेम. अगदी कधीही कुठे नवीन बाग तयार करायची असेल, तर मी पहिले काम हेच करते. 4-6 गोकर्णाच्या बिया कुंडीत टाकायच्या. अगदी 4च दिवसात रुजतात आणि याची कॉटिलॅडॉनस लीव्हज म्हणजे पहिली 2 पाने जमिनीच्या वर येतात. बघता बघता हा वेल मोठा होतो आणि कळ्या द्यायला लागतो. सूर्यप्रकाशात या फुलांचे फोटोशूट करणे म्हणजे एक पर्वणीच. निळ्या शाईचा रंग याचा. पण पाकळी तशी पातळ असल्याने सूर्याची किरणं आरपार दिसून फार नाजूक छटा तयार होतात. काळजी फारशी काहीच घ्यावी लागत नाही. नियमित पाणी, चांगला सूर्यप्रकाश. फुलं शक्यतो झाडावरून काढावीत. कधी प्रूनिंग करावे वेलीचे. मग वाढ जोमाने होते. पावडरी मिल्ड्यू किंवा बुरशी झाडावर वाढायला लागली तर मी इतकंच करते की खराब झालेली पाने, फांद्या कापते. नवीन पालवी निरोगी येते. गोकर्णाची फुलं सेल्फ पॉलिनेटिंग असतात. म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स एकाच फुलात असतात. त्यामुळे हे झाड जेनेटिकली सिमिलर किंवा आयडेंटिकल ऑफस्प्रिंग्स देतं. म्हणजे याच्या जातींमध्ये खूप व्हरायटी तयार होत नाही, लिमिटेडच असते. पण सेल्फ पॉलिनेटिंग असल्याने फुलाचे परागीभवन अगदी सहज होते. म्हणजे या फुलाला बाजूच्या इतर झाडांवर किंवा फुलांवर पॉलिनेशनसाठी अवलंबून राहावे लागत नाही. आणि याला शेंगा म्हणजेच याचं फळ अगदी सहज धरू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.